लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाचं लक्ष वेधलं। कांद्याला हमी भाव द्यावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान थांबवावं अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। सरासरी 500 ते 600 रुपये क्विंटल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवा सुराशे यांच्यासह शेतकऱ्यांनी पाण्यावरच्या टाकीवर जात आंदोलन सुरू केलं असून यावेळी घटनास्थळी बाजार समितीचे सभापती, सचिव तसेच पोलीस दाखल झाले आहेत। आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं। याचं कारण की भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला भाव देण्यात यावा। याचा अर्थ असा होतो की ज्या कांद्याचे भाव 2000 रुपयाच्या आत म्हणजे 1500 रुपये जर गेले तर शेतकऱ्याला 500 रुपये परतावा द्यावा। ज्या शेतकऱ्यांचे 1000 गेले त्याला 1000 रुपये परतावा द्यावा। असे भावांतर योजनेच्या अंतर्गत शासनाने, केंद्र सरकारने त्वरित भावांतर योजना लागू करावे। जर प्रशासनाने याकडे लक्ष नाही घातलं, जर शेतकऱ्यांच्या भावांतर योजना लागू जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या सोबत बैठका घेऊन गावोगावी जाऊन आणि दिल्लीकडे कूच करू आम्ही। आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारचं शोले स्टाईल आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं। आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजार समितीकडे पाहिलं जातं आणि शेतकऱ्याचा कांदा ट्रॉली टाकेपर्यंत किंवा त्याच्या वाहना टाकेपर्यंत त्याला बाजारभाव या ठिकाणी माहीत नसतो आणि मार्केटच्या खळ्यामध्ये आल्यानंतर त्याची कुठेतरी फसवणूक या ठिकाणी केली जाते। यामध्ये कुठेही व्यापाऱ्याचा पण दोष नाही आणि शेतकऱ्याचा पण दोष, पण व्यापारी आणि शेतकऱ्याचे काही समीकरण आहे ते समीकरण सरकारच्या माध्यमातून कुठेतरी चुकलेलं आहे। भावांतर योजना या ठिकाणी लागू केली पाहिजे आणि ती भावांतर योजना जर या ठिकाणी लागू जर झाली तर शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळू शकतो। किमान सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावा। याचं कारण असं आहे तर त्या शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे रोज नव्यानं भाव या ठिकाणी वाढत आहे आणि शेतकरी कुठेतरी पुरता फसला जातोय। मग त्याची जी फसवणूक आहे ही फक्त सरकार थांबू शकतं आणि हा गरीब शेतकरी, कष्टकरी शेतकरी जर सरकारकडे मायबाप म्हणून जर बघत असेल तर त्या मायबापाचं लेकरांना न्याय देण्याचं काम आहे आणि सरकार कदाचित या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देईल ही आम्हाला खात्री आहे। या ठिकाणी आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, येवला। इथे मिळतात एसी व नॉन एसी आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण। बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट। दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला। आजच संपर्क करा 7620 588 593 91727 89470। स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी।